हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. बिग बॉस मराठी सीझन 6 तुम्ही सगळेच जण एन्जॉय करतच असाल. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात तिसऱ्या दिवशी काय-काय घडामोडी घडल्यात हे तुम्ही नोटीस केलंय का? चला तर आपण त्या 5 मिनिटात जाणून घेऊयात. बिग बॉसच्या घरात पहिलं वातावरण हे खेळीमेळीचं होतं. त्यानंतर बिग बॉसने घरातल्यांना एक टास्क दिला, तो म्हणजेच पॉवर चेंबरमध्ये जाऊन पॉवर कीचा वापर करण्याचा. ज्या सदस्यांकडे पॉवर की होती तेच सदस्य फक्त या पॉवर चेंबरमध्ये जाऊन पॉवर कीचा वापर करू शकत होते. तर ज्या सदस्यांकडे पॉवर की होती, अशा सदस्यांची नावं जोडीनुसार बिग बॉसने घेतली. त्या लोकांनी पॉवर चेंबरमध्ये जाऊन त्या पॉवर कीचा वापर करायचा होता. पॉवर चेंबरमध्ये जाऊन एक विशिष्ट आवाज आल्यावर पॉवर चेंबरमधील बझर दाबायचा होता. तो बझर जो सदस्य पहिला दाबेल तो कॅप्टन पदासाठी नॉमिनेट होणार होता आणि दुसरा सदस्य थेट घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी. तर घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट असलेले सदस्य आहेत दीपाली सय्यद, करण आणि त्याचबरोबर रुचिका जामदार. आणि थेट कॅप्टन पदासाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत तन्वी, प्राजक्ता आणि सोनाली. रुचिका जामदार हिने पॉवर कीला हलक्यात घेतलं आणि तिची पॉवर की तिने करणला देऊन टाकली. त्यानंतर ह्या टास्कच्या वेळी रुचिका जामदार हिने करणकडे खूप मागणी केली, विनवण्या केल्या, हात जोडले, पण करणने काही पॉवर की दिली नाही. त्यामुळे रुचिका जामदार ही थेट नॉमिनेट झाली, तेही घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी. या सगळ्या टास्क नंतर आपल्याला वॉशरूमच्या एरियामध्ये सागर कारंडे आणि तन्वी कोलते या दोघांमध्ये कॅप्टन पदावरून एक गॉसिप पाहायला मिळतं. त्यातच त्या दोघांचे वाद होतात. त्याच्या अपोजिटला डायनिंग टेबलवर दोन्ही गायक सचिन आणि प्राजक्ता या दोघांची छान मैफिल रंगलेली पाहायला मिळते. यातच बिग बॉस यांनी नॉमिनेशनचा दुसरा टास्क खेळायला दिला. या टास्कमध्ये जे सदस्य पहिल्या टास्कमध्ये थेट कॅप्टन पदासाठी नॉमिनेट झाले होते, अशा सदस्यांनी घरातले कोणतेही 2 सदस्य घेऊन त्यांना नॉमिनेट करायचं होतं. त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो एका पतंगीवर चिटकवून व्हॅलिड रिझन देऊन ती पतंग नॉमिनेशनच्या डब्यात टाकायची होती. यामध्येच प्राजक्ता यांनी अनुश्री माने आणि छोटा डॉन यांचं नाव घेतलं. तर सोनाली यांनी राधा पाटील आणि बॉडी बिल्डर रोशन यांची नावं घेतली. आणि त्यातच तन्वी कोलते हिने दिव्या शिंदे आणि सागर कारंडे यांचं नाव घेतलं. त्यातच सागर कारंडे भडकले आणि तन्वी कोलते आणि सागर कारंडे या दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. या सर्व खेळानंतर बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतंय की सदस्यांमध्ये 2 ग्रुप झालेत आणि दोन्ही ग्रुपमध्ये गॉसिप चालू आहे की इथे कधी कोण कोणाला कसं नॉमिनेट करेल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर इथे मेलोड्रामाही खूप होतोय. काही सदस्य हे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि एकमेकांना सांगतात की मी तुला नॉमिनेट केलं आहे, ते फक्त खेळानुसार आहे, यात माझं पर्सनल काही मत नव्हतं. बिग बॉसच्या खेळामुळे मला तुला नॉमिनेट करावं लागलं. या सगळ्यानंतर बॉडी बिल्डर रोशन, सागर कारंडे आणि रुचिका जामदार या तिघांची मस्ती आपल्याला जिम एरियामध्ये पाहायला मिळते. आणि कालच्या दिवसामध्ये ठरलं होतं की ज्यांनी त्यांनी आपापली कामं वाटून घेतली आहेत आणि ती कामं तो करणार आहे. त्यातच राधा पाटील आणि अनुश्री माने या दोघींमध्ये बोलणं होतं की माझं काम मी केलंय हे तू पाहिलंयस आणि तू जे काम केलंय ते मी पाहिलंयस. म्हणजे आपल्या दोघांच्याही कामाचे विटनेस आपण दोघे आहोत. त्या सगळ्या गप्पा गोष्टीनंतर, एवढ्या सगळ्या घडामोडीनंतर सगळे एकत्र बसतात आणि हा दिवस इथेच संपतो. तर बिग बॉस मराठी सीझन 6 पाहायला विसरू नका. दररोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही आपल्या जिओ हॉटस्टारवर. त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीझन 6 चे सर्व एपिसोड, सर्व दिवस तुम्हाला 5 मिनिटात जाणून घ्यायचे असतील तर मराठी फ्लॅशला फॉलो करायला विसरू नका.